नमस्कार. लोकात्मा न्यूज चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत. बातमी आहे अंबड येथून. अंबड भूमी अभिलेख कार्यालयाचा कारभार संशयाच्या भोवऱ्यात. चौकशी अहवालासाठी अर्जदाराचा उपोषणाचा इशारा. मौजे किनगाव तालुका. अंबड जिल्हा जालना येथील गट क्रमांक 312, 313 व 314 संदर्भातील मोजणीतील तफावत, रस्ता नोंदीतील विसंगती आणि तालुका भूमी अभिलेख कार्यालयाच्या दुर्लक्षाबाबत चौकशी करण्याचे आदेश जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख जालना यांनी दिले असतानाही उपअधीक्षक भूमी अभिलेख अंबड कार्यालयाकडून अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप अर्जदारांनी केला आहे. मौजे किनगाव येथील हरिभाऊ विष्णू फाटे यांनी दिनांक 13 जुलै 2023 रोजी संबंधित तक्रार सादर केली होती. मात्र त्यावर कोणतीही कार्यवाही न झाल्याने त्यांनी पुन्हा 8 ऑक्टोबर 2025 रोजी जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख जालना यांच्याकडे अर्ज केला होता. या अर्जाची दखल घेत दिनांक 7 नोव्हेंबर 2025 रोजी जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख जालना यांनी उपअधीक्षक भूमी अभिलेख अंबड यांना चौकशी करून तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते. तेच अर्जदाराला समर्पक उत्तर देऊन केलेल्या कार्यवाहीचा अहवाल तातडीने सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले होते. मात्र आदेशानंतरही संबंधित कार्यालयाकडून अहवाल सादर करण्यात टाळाटाळ होत असल्याचा गंभीर आरोप करण्यात येत आहे. कार्यालयातील कारभारावरही प्रश्नचिन्ह. अर्जदारांनी केलेल्या आरोपानुसार अंबड भूमी अभिलेख कार्यालयात अनेक वेळा भेट दिल्यानंतरही वरिष्ठ अधिकारी कार्यालयात उपस्थित नसल्याचे दिसून आले. तसेच कार्यालयातील हालचाल रजिस्टर, दैनंदिन दौरा नोंद आणि फिरस्ती रजिस्टर दाखवण्यासही टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. याशिवाय कार्यालयातील काही अधिकारी व कर्मचारी ओळखपत्र, ID कार्ड न लावता काम करत असल्याचेही निदर्शनास आले आहे. शासनाच्या परिपत्रकानुसार सर्व शासकीय कर्मचाऱ्यांनी कार्यालयात काम करताना दर्शनी भागावर ID कार्ड लावणे बंधनकारक असताना देखील या नियमाचे पालन होत नसल्याने प्रश्न उपस्थित होत आहेत. गरीब नागरिकांना हेलपाटे अर्जदारांच्या म्हणण्यानुसार भूमी अभिलेख कार्यालयात सर्वसामान्य व गरीब नागरिकांना वारंवार चक्रा मारायला लावल्या जातात. मात्र त्यांच्या कामाबाबत स्पष्ट उत्तर दिले जात नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे. उपोषणाचा इशारा. सदर प्रकरणातील चौकशीचा अहवाल तात्काळ जाहीर करावा व दोषींवर कारवाई करावी अशी मागणी करत अर्जदार हरिभाऊ फाटे या उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे. प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने चौकशी करून सत्य परिस्थिती स्पष्ट करावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. लोकात्मा न्यूज चॅनलसाठी प्रतिनिधी तरंग कांबळे, अंबड. मौजे किनगाव तालुका अंबड जिल्हा जालना शिवारातील गट नंबर 312-13 सर्वे नंबर 99 आहे. याची मोजणीची तारीख 2021 मध्ये मी मोजणी फीस भरली असून यांनी मोजणीची टाळाटाळ केली. त्यानंतर पाठपुरावा करून यांना हद्दी खुणा दाखवण्यासाठी हे केला असता निवेदन देऊन यांनी हद्दी खुणा एकीकडे दाखवल्या आणि रेकॉर्ड एकीकडला देत आहे. असं करून 3 वर्षापासून मी या ऑफिसला चक्कर मारत आहे. जेव्हा पण आलो जेव्हा कर्मचारी गैरहजर असते. गैरहजर असलेल्या कर्मचाऱ्यांचं नाव हे इतर राहिलेले कर्मचारी दाखवतात. मला सांगा काय प्रकरण आहे नेमकं तुमचं आणि कुठले अधिकारी आहेत? प्रकरण आमची मोजणी यांनी भूमी अभिलेखवाल्यांनी तक्रारीनुसार मोजणी फीस भरून आम्ही मोजणी केली. अति तातडीची फीस घेतली यांनी माझ्याकडून आणि 2021चा अजून पण रेकॉर्ड आमच्या हातात देत नाही आणि दिलेला रेकॉर्ड चुकीचा दिलेला आहे माझ्याकडे. तर या संदर्भात तुम्ही तक्रार केली होती? या संदर्भात मी जिल्हा भूमी अभिलेखकडे 3 वेळेस तक्रार केली. यांच्या वरिष्ठाकडे 3 वेळेस तक्रार केली. उडवडीचे उत्तर देत आहेत आणि यांनी दिलेला अहवाल 2 सर्वे नंबरचे बाजू दाखवतात. आमच्या क्षेत्रातून रोड गेलेला आहे तो पण रोड रेकॉर्डला नाही असं म्हणतात. दोन्ही सांगतात हे लेखी रेकॉर्ड देण्यास टाळाटाळ करत आहेत. तुम्ही इथे आलात तर कोणाला भेटले? इथं आम्ही इथं आल्यावर वरिष्ठांना भेटलो. जेव्हा पण मी येतो तेव्हा इथं वरिष्ठ गैरहजरच असतात. मिटकरी आहे ना, मिटकरीने सगळा घोळ केलेला आहे. त्याला म्हणजे अफरातफर केलेली मोजणीमध्ये आमच्या 2 सर्वे नंबरचे बाजू दाखवतो आणि हद्दी खुणा की 1 सर्वे नंबरचे दिल्यात आणि रेकॉर्ड दुसरीकडे दाखवला त्यांनी. तुमची मागणी काय? आमची मागणी जिथं हद्दी खुणा दाखवल्या
जिथं सर्वे नंबरचा बांध आहे ते दाखवून द्यावा. सदरची लोकांनी आमच्या अतिक्रमण केलेलं आहे. ते आमच्या अतिक्रमणानुसार जमीन आमची यांनी हे करून द्या. माझी मागणी आहे, ज्या अधिकाऱ्यांनी एक अफरातफर केली, गोडबंगाल केलं, त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. यांच्या वरिष्ठांनी दखल न घेतल्यास आम्ही उपोषण करू. काय नाव तुमचं? आमचं नाव हरिभाऊ विष्णू फाटे, राहणार किनगाव, तालुका अंबड, जिल्हा जालना.